हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर हा ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट डे शूट करते, म्हणजे आज हा अपलोड करायला हवा होता पण मी काल शूट नाही केलं आणि आपल्याला कन्सिस्टन्सी तोडायची नव्हती म्हणून मी आत्ता शूट करते। तर काल एक तसं झालं की मी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन ऑफिसला आले त्याच्यानंतर लगेच जिम, तर त्याच्यामध्ये मला शूट करायचा टाईम नाही भेटला म्हणून ते राहून गेलं। पण मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं ट्राय करते। तर मी काल सकाळी उठले आणि काल मला थोडंसं लवकर जायचं होतं। युजली ज्या टाईमला जाते ना मी त्याच्या थोडंसं आधी, तर मला लवकरची ट्रेन पकडायची होती म्हणून मग मी उठले, आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले। तर माझं सगळं झालेलं आवरून वगैरे आणि मी जाणार होते। थांब बाहेर मला कॉल येतो आहे। कंपनीवाले मला कधी पण फोकस होत आहे, कंपनीवाले मला कधी पण फोन करत आहेत। ते मला वाटते की सेकंड नंबरने म्हणून, पण म्हटलं मे बी कोणी असेल, ठीक आहे। एनिवेज हां, तर मग मी जाताना एकदम रेडी वगैरे झालेले आणि मला चांगला मूड होता की मी लवकर जाते वगैरे। असताना उठलो आहे आपण, माझं आणि माझ्या भावाचं झालं भांडण आणि तो आणि मी सेम ट्रेनला जाणार होतो। मला असा राग आला त्याला, तो मला बोलत होता काय मी त्याला काय बोललं आणि मी निघाले तर त्या रस्त्याने चालता चालता तिथे तो एक माणूस त्याचा छोटासा टेम्पो घेऊन होता, तिथून तो काहीतरी ना सिमेंटच्या गोण्या काढत होता आणि मी म्हटलं अंकल अब मैं जाऊ कैसे, बोलतो रुक जाओ 2-3 ही बाकी आहे। त्याने मला तिथे थांबवलं, मला असं की मला ट्रेन पकडायची आणि माझ्या भावाने मला बघितलं, मला माहिती नव्हतं हे का, तो रिक्षा पकडून आला तिथून आणि तो तिथे मला आवाज देतोय, मी ऐकलंच नव्हतं हे। मला त्यानंतर घरी रात्री आल्यावर सांगितलं, ही तिथे थांबलेली आणि हिला मी आवाज देतोय की चल बाई, ही आवाज पण ऐकत नाही आणि जरी मी ऐकलं असतं मी इग्नोर केलं असतं कारण की आमचं ऑलरेडी भांडण झालं होतं आणि खूपच भांडण झालं होतं। मग मी गेले स्टेशनला आणि स्टेशनला गेले आणि ना ट्रेन ना ऑन टाईम म्हणजे असं बरोबर आली आहे का, आणि मला असं झालं की आता माझा फोन विठ्ठाळीवरून पकडतो उल्हासवरून पकडते। मला वाटलं तो त्याला मला असं झालं की त्याला फोन करून सांगू बाई की ट्रेन ऑन टाईम आहे किंवा अर्ली येते आहे। म्हटलं जाऊ दे, मला एवढं तो भांडण केलं, मी नाही करत आहे कॉल। मग ट्रेन पकडली, ट्रेनमध्ये एवढी गर्दी पण ठीक आहे। उतरले ठाण्याला आणि मग बस, तिथे पण ठाण्याला बस नाही भेटत पण ठीक आहे। मी काल लवकर निघाल्यामुळे माझं सगळं टाईम मॅनेज झाला, पोहोचलं ऑफिसला। मग मीटिंग्स आणि बरंच काही होतं ते झालं, दुपारी जेवले, जेवणानंतर परत सगळं चालू होतं, मीटिंग्स होत्या त्याच 5:45 होत्या, पण मी निघाले होते 5 वाजता की मला रात्री जिमला जायचं। आज निघालेले हां नाही 5 नाही 5:30 5:45 झालेच होते। मग मी घरी यायला पण मला 7:30 होऊन गेले। मग मी घरी आले, घरी आल्यानंतर मग मी जेवण केलं आणि हां नाही जेवण नाही केलं, घरी आल्यानंतर मी बीटरूट खाल्लं। मग मी तयारी केली, जिमला गेले। मला काल जिमला जायची पण इच्छा नव्हती पण फक्त पैसे भरलेत जावं लागेल या हिशोबाने मी काल होते आणि असे की मी 9 तारखेलाच पैसे, 9 तारखेचा माझा महिना आहे तर मी 9 तारखेलाच पैसे भरलेत आणि काल 10-11 तारीख आहे। म्हटलं नाही अभी तो जाना पडेगा। मग मी गेले, मग तिथे मी विचारते की सर आज काय करू। म्हटलं सर मला एक जसं फक्त बॅक किंवा चेस्ट मारायची इच्छा नव्हती आणि ट्यूजडे मिस झाल्यामुळे म्हटलं ती पण रिस्क मला नव्हती घ्यायची। मग सरांनी सांगितलं की बॅक आणि चेस्ट मिक्स करून मार। मग मी ते कसं एकदम खूप क्विक संपवलं का, म्हणजे 45 मिनिट्समध्ये वगैरे संपून गेलं होतं। मग मी घरी आले, मला आल्याला अजिबात खायची इच्छा नव्हती। मग थोडंफार मी खाल्लं आणि मग मी काहीच न करता डायरेक्ट झोपून गेले। आता तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, तो माझी मम्मीचा आहे आणि मम्मी लकीला ओरडते आहे कारण लकी मध्ये करतो ॲज युज्युअलच। तर एवढंच होतं आणि आपला कालचा दिवस असाच संपून गेला आणि आय एम रिअली सॉरी की मला शूट करायला नाही जमलं, पण ठीक आहे आपण रोज शूट करून कन्सिस्टन्सी मेंटेन करूयात। उद्या परत भेटूयात आपण नवीन एका व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।